आणि यासोबतच चौथ्या ओव्हरची समाप्ती आणि जेठाचे जाबाजचा स्कोर आहे 4 विकेट आणि 46 धावा। याचा अर्थ आहे पुढच्या 6 ओव्हर्समध्ये जेठाच्या जाबाजना 65 रन करायचे आहेत। अय्यर भाऊ, एक पण बॉल निर्धाव नाही गेला पाहिजे। सिंगल तर सिंगल, धावत राहू, रन करत राहू। अब्दुल कम। पिंकू विकेट कीपिंग। ओके कॅप्टन। तुम्ही पिंकूच्या जागेवर जा। ओके ओके कॅप्टन। अब्दुल ऐक, आता तुझ्या स्पिनची जादू दाखवण्याची वेळ आली आहे। राईट, लेग स्पिन। येस, लेग स्पिन। असा लेग स्पिन टाक ना की यांच्या विकेट पडल्याच। राईट, फक्त तुम्ही बघत राहा। कम ऑन, शाबाश। येस, ओव्हर द विकेट, लेफ्टी। कम ऑन अब्दुल, कम ऑन, व्हेरी गुड, शाबाश शाबाश। अय्यर भाऊ, 1 मिनिट। आता काय झालं? अब्दुलचा बॉल आहे तो असा खूप टर्न होतो, जरा सांभाळून। जेठालाल, मला माहित आहे, बघ मला माझा गेम खेळू दे आणि तू तुझा गेम खेळ। नाही ते बरोबर आहे, आता तसंच खेळायला लागेल ना भाऊ। तुला तुझा गेम खेळायचा आहे, मला माझा गेम खेळायचा आहे। फक्त सांगतोय, आउट व्हायचं नाही। ओके ओके। जाम रन्स दिलेत ना आपण, तू पण हो ना। हा ठीक आहे। तर आता अब्दुल भाऊंच्या पहिल्या बॉलचा सामना करायला अय्यर भाऊ तयार आहेत। अब्दुल भाऊने बॉल टाकलाय, अय्यर भाऊने बॅट फिरवली आहे, बॉल टप्पूकडे आणि 1 रन घेण्यात यशस्वी झालेत अय्यर भाऊ आणि जेठालाल। टप्पूने बॉल टाकलाय आणि हा अय्यर भाऊ दुसरा रन घ्यायला सांगतायत, पण अय्यर भाऊ याला तयार नाहीयेत। ते नाही म्हणतायत तरी पण ते धावले आणि मोठ्या मुश्किलीने दुसरा रन घेतलाय जेठालाल आणि अय्यर भाऊने। आणि यासोबतच जेठाचे जाबाजचा स्कोर आहे 48 रन। अय्यर भाऊ, काय करताय तुम्ही? आधी रन होती तिथे तर धावला नाही, आता ओव्हरथ्रो झालाय तेव्हा तर रन घ्या। जेठालाल, आधी तू हो बोलला, नंतर नाही बोलला, म्हणून कन्फ्युज झालो मी। काय करताय यार? जिथे 1 रन जायला पाहिजे तिकडे 2 रन चाललेत। प्लीज टाईट, कम ऑन। ओव्हरथ्रो नाही, ओव्हरथ्रो नाही, कम ऑन। आणि हा अब्दुल भाऊने दुसरा बॉल टाकलाय, अय्यर भाऊने जबरदस्त शॉट मारलाय आणि हा बॉल जेठालालच्या बाजूने अगदी बंदुकीच्या गोळीसारखा गेला आणि अशा प्रकारे अजून एक चौकार मिळालाय। अरे वा, मस्त मस्त। जेठालाल, सॉरी सॉरी सॉरी, पण नाही, 4 तर गेला ना। अरे कसला काय 4 भाऊ, मी खपलो असतो ना। जरा बघून शॉट मार ना। अरे भाऊ, एक गोष्ट लक्षात ठेव, सिर सलामत तो रन 1000। आरामात सांभाळून खेळ, सांभाळून। अब्दुलच्या बॉलवर अय्यर ज्या प्रकारे रन्स घेतात, मेहता साहेबांना थोडी चिंता व्हायला लागली आहे। अब्दुल भाऊने पुढचा बॉल टाकलाय अय्यर भाऊला, अय्यर भाऊने लॉंग रनच्या दिशेने जबरदस्त स्ट्रेट ड्राइव्ह मारलाय, रन घ्यायचा प्रयत्न झाला आणि भिडेने झटक्यात स्टंप उडवले। जबरदस्त अपील रन आउटचा। बॅड लक, बॅड लक। पण जेठालाल अगदी वेळेत आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेले आणि त्यांनी आपली विकेट वाचवलेली आहे। लक्ष दे अय्यर। अय्यर भाऊ, मारून पळायचं ना, नाहीतर रन्स कशा होणार? अब्दुलचा पुढचा बॉल आणि अय्यरने थेट स्ट्रेट ड्राइव्ह मारला आहे आणि हा चौकार। जेठाच्या जाबाजचा स्कोर झालाय 4 विकेट्सच्या मोबदल्यात 56 रन। जेठालाल, शाबास शाबास अय्यर भाऊ। बोल जबोज। आणि बघा, अब्दुलच्या पुढच्या बॉलला अय्यर भाऊने आकाशात उंच टोलवलंय आणि बबिता वहिनींनी अगदी आरामात हा कॅच पकडला आणि अय्यर भाऊ काय? सॉरी जेठालाल, ते एज लागली। आणि अय्यर भाऊंच्या विकेटमुळे मेहताच्या महारथींमध्ये जबरदस्त जोश भरलाय आणि ते नाचायला लागले। आणि दुसरीकडे जेठाच्या जाबाज टीम मध्ये निराशेचं वातावरण आहे आणि आता बघायचं हे आहे की जेठाच्या जाबाज टीम कडून पुढचा फलंदाज कोण असेल। जेठा, आता मी येतो। बापूजी, तुम्हाला संधी मिळेल, आता जरा दयाला पाठवा ना।
घे सुनबाई. ही आहे बॅग. ऑल द दया वहिनी, जेठाच्या जाबाच्या धडाकेबाज फलंदाज गरबा क्वीन दया वहिनी बॅटिंग साठी मैदानात उतरल्यात. आता दया वहिनींच्या एंट्रीने प्रेक्षकांचाही उत्साह वाढलाय. जेठाचा जाबाची स्थिती यावेळी फारच नाजूक आहे, कारण त्यांच्या 5 विकेट्स गेलेल्या आहेत आणि आता हे बघायचंय की दया वहिनी किती अनोख्या फलंदाजीचं प्रदर्शन करतायत. आता दया वहिनी जेठाच्या जाबाजची समोर होणारी ही पडझड थांबवू शकतात की नाही हे आताच सांगणं तसं कठीण आहे. दया, हा बोला ना कॅप्टन. अरे बाबा इथे बोलवत नाहीये. अरे बॅट खाली ठेव. स्टम्प्स दिसतायत सगळे. काळजी करू नका, ही माझी स्टाईल आहे. अरे कम ऑन दया वहिनी, कम ऑन. दया वहिनी, Come on, come on. दया वहिनी, Come on, come on. दया वहिनी. आणि हा अब्दुलने पुढचा बॉल टाकलाय दया वहिनींना. दया वहिनींनी बॉल मिस केला आणि इथे कॅच जबरदस्त अपील करतात मेहताचे महारथी. नॉट आउट. पण अंपायरचा निर्णय आहे की दया वहिनी नॉट आउट आहे. ओव्हर. आणि 5व्या ओव्हरच्या समाप्ती बरोबरच जेठाच्या जाबाचा स्कोर आहे 5 विकेट दया. 56 रन. बस ओव्हर झाली. तू तिकडे जा. आता माझी टर्न आहे बॅटिंग करायची. पण जरा सांभाळून खेळा. आपल्याला खूप रन्स बनवायचे आहेत. टप्पूचे पप्पा आता सांभाळायचे ते या फिल्डिंग वाल्यांना. तू असली स्टाईल सोड आणि खेळावर लक्ष दे. कॅप्टन जेठालाल बॅटिंग साठी तयार आहेत आणि मेहता साहेबांनी पुढच्या ओव्हरची जबाबदारी दिली आहे बबिता वहिनींना. यू हॅव टू बॉल. ओके. अरे बापरे, जेठालालच्या समोर बबिताजी. बबिताजी बॉलिंग अशी टाका की याला एकही रन मिळता कामा नये. ओके. हा? अरे बापरे, बबिताजी का आल्या बॉलिंग करायला? देवा तुम्ही पण ना. मला शक्ती द्या, हिम्मत द्या की बबिताजींची बॉलिंग चांगल्या रीतीने खेळता येईल. प्रेक्षकांनो, तुम्ही बघतच आहात की जेठालालवर आता बराचसा दबाव दिसू लागलाय. त्यांना कोणत्याही परिस्थितीत स्वतःची विकेट वाचवावीच लागणार आहे. ते बॅटिंग साठी तयार आहेत. समोर बॉलिंग साठी बबिता वहिनी तयार आहेत. बबिताजी माफ करा, तुमच्या बॉलिंगवर जर मी चौका छक्का मारला तर प्लीज. Come on. ए पकड पकड पकड. कवर 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 कवर. थ्रो 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 थ्रो. अरे व्हेरी गुड, व्हेरी कम गुड. ऑन कॅप्टन. कम ऑन दयाजी. कम ऑन बबिता वहिनी. टप्पूचे पप्पा बॉलला मारल्यावर पळा पण. शांती, शिकवू नको मला. बबिताजींची बॉलिंग आहे बाबा, समजून खेळावं लागतं. कम ऑन बबिताजी, गुड बॉल. आणि हा बबिताजींचा पुढचा बॉल जो बराच खालून आला आहे आणि जेठालालजींनी छानसा Come on, come on, come on. बावरीकडे टोलावला आणि बावरीच्या सुंदर अशा फिल्डिंगमुळे रन घ्यायची जराही संधी मिळाली नाही. गुड गुड. आणि बबिता वहिनींनी ओव्हरचा पुढचा बॉल टाकलाय आणि जेठालालने बॉलला दिशा दाखवली. एक रन घ्यायचा प्रयत्न केला, पण नट्टू काकांनी बॉल तातडीने बबिता वहिनींकडे परत दिलाय. तू का गुड फिल्डिंग. Come on कॅप्टन. 4. चल कॅप्टन. व्हेरी गुड नट्टू काका, व्हेरी गुड बबिताजी, व्हेरी गुड. कम ऑन जेठालाल, कम ऑन. बबिताजींचा हा चौथा बॉल शाबास, आणि शाबास, जेठालालजींनी मिड ऑनच्या दिशेने पुढे केलाय आणि बॉल, दोषी बॉल, बॉल, गोलंदाजी बॉल, सोडी बॉल. भाऊंनी बॉलवर झडप घातली आणि अशा प्रकारे जेठालालजींनी दया वहिनींना पुन्हा एकदा रन घेण्यापासून थांबवलं. दया, बॉल हातात गेला त्यांचा. कशाला पडतेस तू? मग जरा लांब मारा, पळता तरी येईल. पळायची खूप इच्छा होते. मग पळून ये जा. 5-6 राऊंड मारच तू. पळून ये, मग खेळूया. अंकल 1 रन तरी करा ना. माझा समोसा तुम्हाला देईन. अरे जेठ्या. 4 मार 4. बॉलिंग बापूजी, बबिताजी. येस कॅप्टन. बबिता वहिनींच्या पहिल्या 4 बॉलवर जेठालाल एकही रन करू शकले नाहीयेत. जेठालाल जर अशाच प्रकारे खेळत राहिले तर ही ओव्हर नक्कीच मेडन ओव्हर जाईल आणि जेठाच्या जाबाजवर रन रेटचा दबाव वाढत राहील. येस. आणि बबिता वहिनींनी 5वा बॉल टाकलाय जेठालालला. शाबास, शाबास. केलाय टप्पूकडे. जेठालाल नाही म्हणतायत, दया वहिनी पुन्हा क्रीज मध्ये परतलायत. शबाश शबाश. जेठालाल पुन्हा रन घ्यायला अडवताय दया वहिनींना. कदाचित त्यांची हिम्मतच होत नाहीये रन घ्यायची. अंपायर, मला जरा बॅट चेंज करायची, करू शकतो? येस. अरे कोणता जाबाज फ्री आहे? सगळे फ्री आहेत शेट्टी. बोला ना काय काम आहे? हा मग बॅट घेऊन ये.
दुसरी. आता आणतो. हाती भाऊ बॅट द्या ना. ती पण द्या. ती पण द्या. पण कोणती हवी शेठजी? हवी ती घ्या. हा भिडे, जेठालाल बॅट चेंज करतोय. नशीब कसं चेंज करणार? हरणारच आहे तो. जेठालाल एका मागून एक सगळ्या बॅट्स चेक करतायत. कुणास ठाऊक कुठली बॅट त्यांना पसंत पडणार आहे. आधी कोणती होती रे? ही. हीच ठीक आहे बागा. मग बाकी सगळे परत नेऊ का? अरे आता 4 बॅट्सने कोणी खेळतं का बाबा? ते पण आहे. हा ऐक, बॅट म्हणलं तर बॅटच घेऊन आला. जरा पाणी नॅपकिन आणायचं ना, कोल्ड्रिंक वगैरे काही. अहो शेठजी तुम्ही बॅटच मागवलीत ना, मग तीच घेऊन आलो मी. काय तीच घेऊन आलो? काही चिंगम बिंगम आहे का खिशात? नाही काही कामाचा नाही. जा. शेठजी, बबिताजींची सगळी ओव्हर मेडनच चालली आहे. काहीतरी करा. भाव शिकू नको, मला सगळं माहितीये. जा तू, जा तुझं काम कर. जा. कमॉन. तिथे मैदानाच्या बाहेर बसून सगळ्यांना शिकवायचं असतं. इथे या पिचवर येऊन खेळला तर समजेल ना. येस जेठालाल येस. कम ऑन बबिता वहिनी, मेडन ओव्हर. रेडी? रेडी बबिताजी. मी कधीपासूनच. आणि जेठालाल बबिता वहिनींच्या या शेवटच्या बॉलवर रन घेण्यात यशस्वी नाही झाले तर ही GPL 3 ची पहिली मेडन ओव्हर ठरेल. गुड टाइट बॉलिंग. गुड. आणि बबिताजींच्या ओव्हरचा हा शेवटचा बॉल. ओय, आणि अरे, पुन्हा लवकर, एकदा लवकर. जेठालालजींनी बॉल साठी पकडला. अरे, काय करतोय? आणि ही होती पाठी जा. GPL 3 ची पहिली मेडन ओव्हर. काय कमाल आहे. बबिता वहिनींनी काय जबरदस्त बॉलिंग टाकली आहे या इथे आणि मेडन ओव्हर टाकली आहे. कुठून शिकला तो बॉलिंग बबिताजी? व्हेरी गुड ओव्हर. व्हेरी गुड ओव्हर. व्हेरी गुड. वा वा वा. बबिता वा, वहिनींच्या छान, छान, मेडन छान. ओव्हर मुळे जेठाच्या सुंदर. जाबाज टीमला रन रेटचा जबरदस्त दबाव झेलायला लागणार आहे. काय खेळ. जेठाचे जाबाज 6व्या ओव्हर नंतर 5 विकेटच्या मोबदल्यात 56 रन्स बनवू शकलेत. आणि आता त्यांना जिंकायला 55 रन्स बनवायचे आणि फक्त 4 ओव्हर्स बाकी आहेत. काय करू? बबिताजींची बॉलिंग इतकी टाईट होती ना की मला रनच घेता काही नाही आली. हरकत नाही, प्रयत्न करा. आणि काय आपली विकेट पण वाचवायची की नाही, असं घाई करून आउट व्हायचं ते तर वेडेपणा आहे. आहे. हा, हा. उगाचच धावायचं. जाऊ दे. म्हणूनच हरकत नाहीये. अजून बाकी बॉलर्स आहेत ना, ठोकूयात. ऑल बेस्ट. सांभाळू. One. हा, विकेट नाही गमवायची. हा. सोडी. ओ आलोच. जेठाच्या जाबाज साठी आता अजून एक संकट. नक्कीच सोडीला बॉलिंग देऊन कॅप्टन मेहताने जेठाच्या जाबासाठी अडचणींचा जणू एक डोंगरच उभा केलाय. सोडी. येस. जरा दाखव तुझ्या फास्ट बॉलिंगची कमाल. ओय एकदम सुपर फास्ट. विकेट उडून सरळ हाती भाऊंच्या दरवाजात जाऊन जाणारच होय. ठीक आहे. ठीक आहे. शाबाश. कम ऑन. चला सोडी भाऊ, कम ऑन. दया, येस कॅप्टन. सोडीचा बॉल एकदम फास्ट येईल तर घाबरू नको, सांभाळून खेळ. अरे कॅप्टन, काळजीच सोडा ती. एकदा माझी अहमदाबादची बॅटिंग सुरू झाली ना तर पॉपकॉर्न सारखे रन्स फुटायला लागतील. पट, 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 पट. अरे अरे आणि सगळं मैदान पॉपकॉर्न रन्सने भरून जाईल. अरे आता जशी जागच्या जागी पडू नको, थकून जाशील की मग. थोडी शक्ती वाचव आता. अरे तुम्ही सक्तीची काळजी सोडा, माझ्याकडे खूप जास्त शक्ती आहे. सक्तीचे 2-3 एक्स्ट्रा ड्रम भरूनच आले मी. अच्छा ठीक. चा सांभाळू ना. कमॉन सोडी अंकल, आपल्याला दोघांची विकेट हवी आहे. आणि हा सोडी भाऊंनी आपला पहिला बॉल टाकलाय दया वहिनींना. आणि बघा, दया वहिनींनी बॉलला दया दाखवली नाहीये आणि बॉल जबरदस्त चौकार. खरंच या चौकाराची जेठाच्या जाबाजला खरंच गरज होती. आणि हा सोडींचा पुढचा बॉल. आणि पुन्हा एकदा दया वहिनींनी चौकार आपल्या दया वहिनी. दया वहिनींनी लागोपाठ 2 चौकार लगावल्यामुळे कॅप्टन जेठालाल आणि त्यांच्या टीम मेंबर्सच्या चेहऱ्यावर जबरदस्त आनंद दिसू लागलाय. सोडी
ही दयावहिनीने लागोपाठ 2 4 मारलेत यार. वाटल्यास रनअप कमी घे पण लाईन लेन सांभाळ यार. होय मेहता साहेब, लाईन अँड लेंथ एकदम परफेक्ट चाललीये, पण दया वहिनी सरळ फटकावून काढतायत यार. बघ ना. एक काम कर, तू यॉर्कर लेंथ टाक, एकदम पायात टाक बॉल म्हणजे होय काम यॉर्कर झालं. लेंथ हा? ना. सोडी भाऊ कम ऑन यॉर्कर. आणि सोडी भाऊनी आता पुढचा बॉल टाकलाय. दया वहिनीने हलकासा फटका मारलाय. बॉल टप्पूकडे गेलाय. टप्पूची जरा मिस फिल्डिंग आणि दोघांनी 1 रन धावून काढली आहे. येस सोडी. आणि सोडी भाऊनी हा पुढचा बॉल टाकलाय जेठालालला. आणि व्हॉट अ वंडरफुल शॉट. भिडे बॉल बाहेर 4 रन्स. आणि या चौकाराबरोबरच जेठाच्या जाबाचा स्कोर झालेला आहे 69 रन्स. कम ऑन मेहताचे महारथी, कम ऑन. अरे टप्पूचे पप्पा, काय चौकार मारला तुम्ही. केव्हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला पत्ताच नाही लागला. माझं ना असंच आहे दया. आणि दुसरं माहितीये का? बस आता खेळ खेळूया, गप्पा पण नंतर घरी जाऊन मारूया. जा 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 तिकडे जा जा. Sorry. हा. सोडी भाऊच्या पहिल्या 4 बॉल्स मध्ये 3 चौकार लागलेत आणि तिथे जेठाच्या जाबाज टीम मध्ये जबरदस्त उत्साह आणि आनंद दिसू लागलाय. आणि सोडीने हा ओव्हरचा 5वा बॉल टाकलाय जेठालालला. जेठाने खूपच कौशल्याने लेट जाऊ, जाऊ, जाऊ. मारलाय. लवकर, लवकर. थ्रो, ये. पूर्ण झालाय. पिंकू ये. बॉलच्या हा, हा, मागे. इथे. आणि पिंकू बॉलचा थ्रो करण्याआधीच दोघांची दुसरी रन पूर्ण. Yes, मस्त. काय करतो यार, जिथे 1 रन जायला पाहिजे तिथे 2 रन जात आहेत. नवरा बायकोमुळे यावेळी पिचवर आपल्याला जबरदस्त ताळमेळ दिसून येतोय. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. ते तर असणारच ना मिस्टरी. जेठालाल आणि आमच्या दया वहिनी एक आदर्श कपल आहेत. आणि आयुष्यातच नाही तर क्रिकेटच्या मैदानावरही ते जबरदस्त ताळमेळ दाखवतात आपल्याला. हे अगदी खरंय. आणि याबरोबरच सोडीच्या ओव्हरचा हा शेवटचा बॉल. चांगलं खेळा. आणि जेठा भाऊंनी बॉल स्लिप मध्ये ये, धरला. ये. आणि रन घ्यायला भागला. जा दया, जा तिकडे. दया वहिनी रन घ्यायला नको म्हणतायत. आणि हे काय दया वहिनी. कमाल झाली. दया वहिनी आउट झाल्यामुळे मेहताचे महारथी बरेच उत्साहात आले आहेत आणि त्यांची जिंकण्याची आशा आता बरीच बळावत चालली आहे. दया, टप्पूचे पप्पा, मी माझं कर्तव्य निभावलंय. माझी आई नेहमीच म्हणते आयुष्याच्या प्रत्येक लढाईत बायकोने नवऱ्याला साथ द्यायची असते. तर मी माझा पत्नी धर्म बरोबर निभावलाय. आणि माझ्या आयुष्याचे कॅप्टन तर तुम्ही आहातच, पण आता या टीमचे तुम्ही कॅप्टन आहात. म्हणून आता टीमला माझ्यापेक्षा तुमची जास्त गरज आहे. म्हणून मी मुद्दामच आउट झाले. दया, मी तुला बस इतकंच विचारायला आलो की तू आधीच धावली का नाहीस. धावली असतीस तर हे बलिदान द्यायची गरज पडली नसती ना. कर्तव्य निभावायची गरजच नसती पडली. जय जिनेंद्र. यांच्यासाठी कितीही केलं तरी नुसतं सारखं मला बोलत. ओ गॉड, सो सॅड. दोघं किती चांगलं खेळत होते. मिस चेरी, हे तर होणारच होतं. आपल्या दया वहिनी अगदी चांगल्या प्रकारे हे जाणून होत्या की या क्षणी जेठालालची विकेट वाचवणं किती महत्वाचं आहे. त्यांनी आपल्या प्रेझन्स ऑफ माइंडचा वापर करून स्वतःच्या विकेटचं बलिदान दिलंय आणि एक आदर्श पत्नी आणि आदर्श खेळाडूचं एक जबरदस्त उदाहरण आपल्या समोर ठेवलंय. वाह, काय त्याग आहे दया वहिनी. हॅट्स ऑफ, सलाम आहे तुम्हाला, कारण तुम्हीच हे करू शकता. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 6 विकेट्सच्या मोबदल्यात 71 रन्स. आता जेठाच्या जाबाजना पुढच्या 3 ओव्हर्स मध्ये 40 रन्स बनवायचे जर ही मॅच जिंकायची असेल तर. आणि रिक्वायर्ड रन रेट आहे 13.33. चांगली छान खेळला. थँक्यू. जेठा, ए जेठा, आता मी येतो. बापूजी, मी तुम्हाला सांगतो तुम्हाला कधी यायचंय ते. तुम्ही चिंता करू नका, तुम्हाला बॅटिंग मिळणार आहे. आता हाथीभाऊची गरज आहे. हाथीभाऊला पाठवा. हो, मी इथे. आणि वजनदार बॅट्समन डॉक्टर हंसराज हाथी मैदानावर येत आहेत आणि त्यांच्या येण्याने प्रेक्षकांमध्ये बराच उत्साह आणि आनंद पसरला आहे. हाथीभाऊ, यस कॅप्टन. आता आपल्याला रन रेट हा वाढवावाच लागेल.
चिंता करू नका कॅप्टन, डॉक्टर आलाय आता. ज्या बॉलला इंजेक्शन द्यायचं असेल त्याला इंजेक्शन देईन, ज्या बॉलला गोळ्या द्यायच्या असतील त्याला गोळ्या देईन, पण प्रत्येक बॉलचा इलाज आता बाउंड्रीच्या बाहेरच होईल. शाबास हाती भाऊ, शाबास. या ना. बबिताजींनी मेडन ओव्हर टाकून जेठाच्या जाबाजांचं लक्ष्यापासूनचं अंतर बरंच वाढवलंय आणि जेठाच्या टीमची सर्वात मोठी ताकद दयावही आउट झाल्यानंतर मेहताच्या महारथींचे मनसुबे आता बुलंद आहे, कारण जेठाच्या जाबाजांची बॅटिंग ऑर्डर धारातीर्थी पडत चालली आणि आता डॉक्टर हाती आले आहेत क्रीजवर त्यांच्या बॅटिंग ऑर्डरला मजबूत करायला आणि स्कोर वाढवायला. आता बघायचं हे आहे की काय हा डॉक्टर जेठाच्या जाबाजाची तब्येत सुधारतोय की मेहताच्या महारथींची हालत खराब करतोय. पण तब्येत कोणाचीही सुधारो, पण तुमच्या घरात हास्याचं टॉनिकडे आमचे चौकार षटकार चालूच राहतील. बघत राहा गोकुळधामची दुनियादारी. बापूजी चला. अरे तू इकडे कशाला आलास? जा तिकडे उभा राहा. ओव्हर संपली बापूजी. हे ओव्हर संपली. ओव्हर संपली? हा. एवढे लवकर? बरं ऐक जट्या. हा बापूजी. रन्स किती बाकी आहेत? रन 17 बापूजी. आणि ओव्हर? ही शेवटची ओव्हर बाकी आहे. ही शेवटची ओव्हर आहे? हा. म्हणजे 6 बॉलमध्ये 17 रन्स करायचे? हा बापूजी.